मित्रांनो नमस्कार। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 आणि राज्याच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभाग तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ दिनांक 1 जुलै 2026 रोजी आरमोरी येथील यशवंत इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तालुक्यातील विविध शाळांमधून मोठ्या संख्येने शिक्षक या प्रशिक्षणाला सहभागी झाले असून शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वृद्धीच्या दिशेने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। इयत्ता दुसरीच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण 1 ते 3 जुलै या कालावधीत 3 दिवसाचे, तर इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षकांसाठी दिनांक 1 ते 4 जुलै या कालावधीत 4 दिवसांचे आयोजित करण्यात आले आहे। नवीन अभ्यासक्रमातील संकल्पना, अध्यापनातील आधुनिक तंत्रे आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण या पद्धतीचा प्रभावी वापर शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावा हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे। प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक माननीय डॉक्टर सचिन खोब्रागडे, प्राचार्य किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दीपक देवतेडे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती आरमोरी हे होते। यावेळी माननीय संजय बिडवायकर, माननीय डॉक्टर विजय रामटेके, माननीय सुनील मेश्राम, माननीय किशोर मेश्राम तसेच माननीय कैलास टेंभुर्णे हे सर्व केंद्रप्रमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। उद्घाटक माननीय डॉक्टर सचिन खोब्रागडे यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात सांगितले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे। विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि जीवनोपयोगी कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने कृतीप्रधान, अनुभवाधारित आणि आनंददायी अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे। शिक्षण हा परिवर्तनाचा शिल्पकार असून नवीन अभ्यासक्रम यशस्वी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। अध्यक्षीय भाषणात माननीय दीपक देवतडे यांनी शिक्षकांना प्रेरित करताना सांगितले की शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याची प्रक्रिया आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्षमतांचा वाव देण्यासाठी शिक्षकांनी मूल्याधारित, कौशल्याधारित आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापनाला प्राधान्य द्यावे। प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष वर्गखोलीत प्रभावीपणे वापरल्यास शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल। या प्रशिक्षणामध्ये नवीन अभ्यासक्रमातील बदल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, मूल्यमापनाच्या आधुनिक संकल्पना, भाषा आणि गणितातील मूलभूत अध्ययन क्षमता विकसित करण्याच्या प्रभावी उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। प्रत्यक्ष कृती, समूह चर्चा, सादरीकरणे आणि अनुभवांची देवाणघेवाण यामुळे हे प्रशिक्षण अधिकच परिणामकारक ठरणार आहे। प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून सुरेश चौधरी, गुरुदेव किरणापुरे, गोपाल मेश्राम, जयपाल लिंगायत, देवीदास गावडे, विजय कन्नाके, पुरंदर चौधरी, कल्पना आडे, सुषमा रामटेके, प्रतीक्षा कोडापे, रंजना वासाडे, कविता आंबोरकर, अंजिरा भालाई आणि नितूराणी मालाकार हे उत्कृष्ट नियोजनासह कार्यरत असून प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी माननीय राजेश वटपल्लीवार यांनी केले व त्यांनी प्रशिक्षणाची उद्दिष्टे, नवीन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आणि शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनंदा गिरीपुंजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपाली गुडेप्पार यांनी मानले। तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग, सकारात्मक प्रतिसाद आणि शिक्षणाची उत्सुकता पाहता हे प्रशिक्षण नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। या प्रशिक्षणातून शिक्षक अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि नव्या शैक्षणिक दृष्टिकोनातून समृद्ध होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।